गांधीला आता सध्या आम्ही रामकुंडावरती आलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आम्ही सध्या आजचा प्लॅन असा सडन प्लॅन होता. आता वाजलेत किती 5:18 वाजले. 18 मिनिटं झालेत. सॉरी 5:18 मिनिटं झालेत. पण स्टील आमची आत्ता इच्छा झाली की आम्ही आता एक नदीवरती आंघोळ करावी. सो लेट्स गो. आता त्याच्यात आणि एक मेन म्हणजे मजा करता येते. त्याच्यात एक अजून मेन म्हणजे जी हरेली बघायची होती आम्हाला ती आमच्या डोळ्यांमुळे आम्हाला बघता येत नाहीये काही. आणि की आम्ही दोघांनी चष्मे काढून ठेवलेले गाडीमध्ये कारण की सांभाळणार कोण त्याच्यामुळे. ठीक आहे आता लेट्स सी आपण बघू पुढचा निसर्ग. कॅमेरामॅन दाखवतो मी. मित्रांनो असेल तुम्ही युट्यूब वरती कारण हा माणूस म्हणजे नेमकं करतो तरी काय नुसतं उठ सूट व्लॉग काढत राहा एडिट करत राहा बस यही चलता रहता है क्या. हाँ यही चलता रहेगा भाई छुट्टी पे. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व गर्दी. आज 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी दिसते. इकडे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड बघायला मिळेल. काय तो नाही हा पण बघा इकडे. आपण ह्या अंगाला जायचं असं विचार चाललाय. नाही दिस साईड तिकडे जाऊ आपण. ओके त्या साईडला आपण पोहूया. इकडचा पूर्ण स्ट्रीट फूडचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. इथे काही लोकल लोक तर आहेच आहेत. त्याच्यासोबत बाहेरनं दूरनं लोक येतात. आम्ही जनरली नेहमी बघतो गुजरातवरनं गाडी आलेली असते, कधी UP वरनं मोठ्या बसेस इकडे येतात रामकुंड भूमी बघायला. इथे रामाचा जो वनवास झालेला आहे वनवासात काही दिवस इकडे त्यांनी घालवलेले आहेत ते आपल्याला सर्व इथे जुना इतिहास आहे इकडे पाहायला मिळतो. इकडे तुम्ही बघू शकता पाताळेश्वर सिद्ध पाताळेश्वर मंदिर. जेव्हा पूर येतो तेव्हा हे सर्व मंदिरं पाण्याच्या आत असतात आणि जवळजवळ ऑलमोस्ट लाईक महिनाभर पाण्यात असून मग नंतर पुन्हा बाहेर येतात. आणि गोदावरी पिक्चरमध्ये तुम्ही हे सर्व सीन बघितलेला असेल फिल्ममध्ये. मराठीची फिल्म आहे. सो आता पुढचा टेक मी तुम्हाला दाखवतो. हाय गाईस आम्ही घरात याच्यासाठी आलो होतो इकडे हे पाणी बघायला. लांबूनच्या गोष्टी क्लिअर दिसत नव्हत्या तर जवळून त्या तिथल्या मी इकडे पण बोललो एवढंच पाणी आहे. हो पण तिकडे कोणचा शॉट आहे. अरे कोण आंघोळ करणार नाही त्याला मारा उड्या. रोलिंग. पण शिडी आहे रे. बस आता एवढं दिसलं झालं. भाई घ्यायचं दादा मुख्या दादा चला इच्छा नव्हती ना म्हणजे करायची. चला 1 2 दोघांनी एकमेकांच्या विचार 1 2 3. हा एवढंच आहे काय खाली काय एवढंच आहे. जय हो. गाडा लावला का तिचा. हा लावला. करा थोडी जल क्रीडा करा. जल क्रीडा झाला भाई आता. गावरचं तर केवढं आहे. या जाई जमलं. आता मी थांब.
अरे व्हिडिओच्या नादात तिकडे गेलो. ओढलावती गावाकडचं पाणी. चल चल. हा या साईडला ओढ काय जाती काय दादाची कळा ना मला, पण चांगलीच आहे. या साईडची दिशा तुला काय आवडली काय कळत नाही मला. या ठिकाणी आजोबा आपटलेला आहे, हलका आपटलाय थोडा. जा ना मधी. मळ घसू तुझा, मळ घसू. तर गाईस दोघं भाऊ आपले इथं पोहत आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता मी थोडा निसर्ग दाखवतो. परत दादाची ओढ त्या साईडलाच गेली, काही करू नाही शकत त्याला आपण. ठीक आहे चालेल. दादा परत एक सूर मारणार आहे, कारण की सुरेला लोकांचं हे भेटलं त्याला. आता बघा गाईस, मी तुम्हाला दाखवतोय. लोकांचे एक्सप्रेशन बी बघून घ्या त्याच्यामध्ये, दोन्ही गोष्टी तुम्हाला भेटतील बघायला. तर प्लीज एकदम व्यवस्थित बघा. ए बाबा, पक्षीचं नादात पाणी गेलं. या ठिकाणी दादाने ह्या बोरीला हे केले, इन्फ्लुएन्स केलं, म्हणून त्या बोरी पण पाण्यात उतरायची एक डेअरिंग करतात. ते बघू शकता तुम्ही. हे हा त्यांची डेअरिंग. तर बघा तुम्ही, दादा आता परत मारतोय, कारण की त्यांना अजून मोटिव्ह भेटायला पाहिजे आणि ते थोडंसं खोल पाण्यामध्ये जायला पाहिजे आणि त्यांनी एक पोहायला पाहिजे. बघा त्यांचा प्रयत्न किती छान चालू आहे. आणि ती व्हाईट कलरची बोरगी बघा कशी बघतीये. तर तुम्ही बघा फक्त आता. हां, तर बघा त्याचं त्या बोरीचं हे बघा, एक्सप्रेशन बघा, लगेच कळेल. बघा तिने बघितलं का नाही बघितलं. तुम्ही स्लो मोशनमध्ये तुम्हाला मी ॲड करून पाठवेल, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात त्या नेमकी दादाचा जालवा काय होता. देख सकते हो तुम्ही. शेवटी त्यांचं यश मिळालं त्यांना त्या प्रोसेसला. या ठिकाणी दिवे लागले, बघू शकता तुम्ही. बापरे, याला काय मस्ती म्हणावा काय कळा ना. हा, या ठिकाणी दादा आलेले आहे. तर मित्रांनो, आता आमचं जलक्रीडा करून झालेली आहे आमची. आता आमच्या पाण्यात खेळून झालेली. आता आम्ही पायनॅपल खायचा आमचा प्लॅन आहे. ठीक आहे, चलो भाई, आपण पायनॅपल खाऊया. हॅव सम पायनॅपल. मित्रांनो, मजा आली, खूप एन्जॉय केला आज. खूप मजा आली, खूप एन्जॉय केला.
मस्त पाण्यामध्ये खेळलो, एन्जॉय केलं. लाईफ इज घे, रिअली घे. गुड गाईज, रिअली गुड. यू जस्ट नीड टू एन्जॉय इट. बघू आता याची चौकशी. ठीक आहे. देने वाला पैसा. अरे भाई तिथं दादा सांगू राहिलो मी. तू चष्मा लावून बघितलं होतं का मला? चष्मा लावून ट्राय करायचं होतं ना एकदा. पाणीपुरी इकडचीच घ्यायची. नाही रे बाबा, इथे खायची पाणीपुरी इकडचीच घ्यायची. नाही बाबा, हा याचं असं म्हणणं आहे गाईस की इकडचे जे लोक आहे, गंगेवरचे जे लोक आहेत जे पाणीपुरी बनवतात ते गंगेच्या पाण्याने पाणीपुरी बनवतात ते. आपण याला प्रूव्ह रॉंग करू आपण याला. चला, देवळ्याला चांगला लागेल आणि की गंगेचं पाणी बाबा. त्याच्याकडे पण नको आणि त्याच्याकडे पण नको. चला. पाणी गरम आहे ना? रगडा गरम. रगडा खाऊ. रगडा गरम राहतो, पाणी गरम. हो, त्याला इज्जत केली. एक मीडियम बनवा, 2 स्पायसी. एक स्पायसी, 2 मीडियम, 3 Very good. आपण मित्रांनो इथे मलाही खायला आलेलो. मांडीची मलाही खायला आलेलो आपण इथे. आणि खरंच चांगली होती. 10 out of 7. मस्त आहे. काय विषय नाशिक. मित्रांनो इथे शंख पण मिळतात. बघूया एकदा ट्राय करून कसं वाजते वगैरे. व्हेज नॉन व्हेज माझं काय नॉन व्हेज 2
आता आपण आलेलो आहे कशासाठी? मस्त अशी छोटीशी सहल आलेली आहे आणि अजून आम्ही मस्त वेगवेगळ्या प्रकारचे जे ठिकाणचे गोड गोष्टी आणि छान छान गोष्टी आहेत खायच्या आहेत, जे स्ट्रीट फूड आहे ते अजून एक्सप्लोअर करणार आहे. त्याची व्हिडिओ काढू आणि टाकू. खूप खूप मजा आली. तुम्ही पण या, एन्जॉय करा.